त्यांनी डिवोर्स घेतला नाही, ते वेगळेही झाले नाहीत, पण ते नवरा बायको राहिलेच नाहीत. एकाच घरात एक नातं हळूहळू संपत होतं. रात्रीचे 11 वाजले होते. घरात सगळं शांत होतं. स्मिता किचनवरून बाहेर आली आणि रोहन सोफ्यावर मोबाईल स्क्रोल करत बसला होता. दोघं एकमेकांसमोर होते, पण कोणाकडेही बोलायला काही नव्हतं. कधीकाळी याच वेळेला ते दोघं तासनतास बोलायचे, हसायचे, भविष्याचे प्लॅन करायचे. आणि आज एक गुड नाईटसुद्धा नाही. प्रेम संपलं नव्हतं, पण कनेक्शन हरवलं होतं. स्मिता आणि रोहन एक परफेक्ट कपल वाटायचं सगळ्यांना. लव्ह मॅरेज, ड्रीम्स, प्लॅन्स, आपण दोघं मिळून सगळं करू अशी सुरुवात. पहिल्या काही महिन्यात सरप्राईजेस, केअर, लव्ह भरपूर होतं. पण हळूहळू नकळत आपणचं मी आणि तू मध्ये रूपांतर झालं. एक दिवस, तुला दिसत नाही का मी किती मॅनेज करते सगळं? मी पण काही कमी नाही करत, तूच नेहमी कंप्लेंट करतेस. भांडण वाढलं, आवाज वाढले आणि शेवटी दोघंही शांत झाले, पण मनातून दूर गेले. भांडण कारण नव्हतं, कम्युनिकेशन थांबणं हे कारण होतं. बोलणं कमी झालं, ऐकणं बंद झालं. आता इगोमध्ये पहिलं कोण बोलेल हे सुरू झालं. असेच दिवस जात होते. अचानक त्यांच्या मुलीने विचारलं, आई बाबा, तुम्ही आधीसारखे हसत का नाही? तो प्रश्न दोघांनाही आतून हलवून गेला. त्या रात्री स्मिता हळूच म्हणाली, आपण हरवत चाललोय का? रोहन शांतपणे म्हणाला, आपण भांडलो आणि प्रयत्नच थांबवले. त्यांना कळलं, लव्ह कमी झालं नव्हतं, एफर्ट कमी झाले होते. ट्रस्ट तुटला नव्हता, कम्युनिकेशन तुटलं होतं. त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं, जिंकायचं नाही, नातं टिकवायचं आहे. आणि त्यांनी एकमेकांचं ऐकायला सुरुवात केली. छोट्या गोष्टींसाठी थँक्स म्हणायला सुरुवात केली. तू नेहमी ऐवजी मला असं वाटतं असं वापरलं. इगो बाजूला ठेवलं. आठवड्यातून एक दिवस फक्त दोघांसाठी ठेवला. पैशांवरून भांडण नको म्हणून त्यांनी बसून प्लॅनिंग केले. सासर माहेर बॅलन्स ठेवला. एक्सपेक्टेशन्स क्लिअर केल्या. रोहनने पुन्हा एकदा स्मितासाठी छोटा सरप्राईज केला. महाग नव्हता, पण मिनिंगफुल होता. स्मिता हसली आणि म्हणाली, हेच तर मला हवं होतं. दोघांनाही समजलं, परफेक्ट पार्टनर नसतो, पण एफर्ट्स घेणारा पार्टनर असतो. एक दिवस स्मिता म्हणाली, आपण आधीसारखे झालो का? रोहन हसत म्हणाला, नाही, आपण आधीपेक्षा बेटर झालो. हॅपी मॅरिड लाईफ म्हणजे भांडण नसणं नाही, तर भांडणानंतरही एकमेकांचा हात सोडू न देणं आहे. नातं जिंकायचं नसतं, ते समजून सांभाळून रोज जगायचं असतं. म्हणून सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपली नाती जपा. ही सिरीज कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. ते थोडंसं लाईक शेअर करत जा. ही सिरीज तर इथे एंड होत आहे, पण अजून एक समरीवाला एपिसोड करावा वाटतोय. भेटूया शनिवारी रात्री ठीक 9 वाजता AV टॉक्सवर तुमच्या लाडक्या अनुसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद.